गाइस ये मैं हूँ, ये मेरी मम्मी है और यहाँ पे बर्फी हो रही है. मम्मी कसली तयारी करू राहिली? रक्षाबंधनची तयारी. उद्याचं रक्षाबंधन आहे, त्याची तयारी. आज मस्त पनीर केलंय. आता मी पनीर करून घेतलंय. इथं दूध पण आटवायला ठेवलंय. अर्धा लिटर दूध आहे. तर आता आहे ना, हे दूध आटेपर्यंत आहे ना आपण पनीर किसून घेऊ. तर पनीर पण मी सकाळी घरीच बनवलं होतं. 1 लिटर दुधाचं पनीर बनवलं होतं. पनीर पण भरपूर झालं आहे 1 लिटर दुधाचे. आणि म्हशीचं दूध असलं काही पनीर जास्त होतं, गाईच्या दुधाने ना थोडं कमी होतं. असो, चला काही हरकत नाही. तर आता आहे ना किसून घेते मी. बारीक किसणीने किसून घेतले आहे. मला बारीकच किस पाहिजे ना पनीरचा, त्यामुळं मोठे किस जर केला मोठ्या किसणीने केलं ना तर मोठा किस होत असतो. आणि इथं आहो पण आले होते, रेसिपी तयार झाली काय बघायला, त्यांना पण खायची होती ना त्यामुळं. तर बघा इथं मस्त अशा किस तयार झाला आहे. इकडं आपलं दूध पण आटवलं आहे. या दुधामध्ये ना मी साखर टाकलेली अगोदरच, दूध आटवायच्या अगोदरच. त्यानंतर ना आता सर्व पनीर आहे ना टाकून दिलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं. तर बघा आता आहे ना एवढं पण आहे ना पाणी आटेपर्यंत चांगलं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. चांगलं कोरडं झालं का मग आहे ना गॅस बंद करायचा. तर बघा अशा पद्धतीने आहे ना आपल्याला चांगलं कोरडं होऊ द्यायचं. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ याला. तर बघा एका ताटामध्ये काढून घेतलं आणि असं चुरून घ्यायचं. तर याची ना शॉर्ट रेसिपी येईलच तुम्हाला, ती नक्की बघा. तर बघा अशा पद्धतीने आहे ना पनीर मस्त करून घेतलं आहे. आणि आता आपण याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊ. तरी ही पनीरचे लाडू तुम्ही कधी खाल्ले का? कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. ही रेसिपी ना माझ्या मुलाची आहे. त्यांनी मला सांगितलं असं बनवायला, तर म्हणून मग मी बनवते आहे. मला पण माहीत नव्हतं, मी पहिल्यांदाच केलं आहे. तर बघा अशा पद्धतीचे लाडू आपल्याला बनवून घ्यायचे. आणि त्यानंतर आता सर्व लाडू बनवून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते. लाडू बनवेपर्यंत लाडू किती राहतात हे काय मला माहीत नाही बरं का. कारण ही रेसिपी ना मी पहिल्यांदाच बनवली घरामध्ये, तेव्हा किती लाडू राहतील ते सांगू शकत नाही मी. तर आता आहे ना बघा, मी तुम्हाला अगोदरच बोलली होती लाडू किती राहतात ते माहीत नाही, पण साईडचे लाडू ना सगळे संपून गेले. मी तुम्हाला दाखवायसाठी एवढे लाडू ना जबरदस्ती ठेवले आहे. तर असं चला आता मळ्यात जायचं आहे. मळ्यात काहीतरी काम असतंच, नसतं असं काहीच नाही, काही ना काहीतरी काम असतंच. तर आज आहे ना असंच काहीतरी बी भरण लावते मी. तर म्हटलं चला आज आहे ना थोडंसं काम थोडं कमी होतं आणि पाणी पण भरून झालं होतं सकाळी. तर म्हटलं आले तर आले. गवारचं बी आहे ना मी 4-5 वेळेस लावलं होतं, पण ते काही उगलंच नाही, म्हणजे मुंग्यांनी येऊच दिलं नव्हतं. त्यामुळे ना आता मी परत गवारचं बी लावते. ही 3री वेळ आहे. बी जर लावलं ना तर मुंग्या सर्व बी खाऊन घेतात, झाडसुद्धा येऊ देती नाही. तर आता म्हटलं शेवट एवढ्यांदा लावून बघू, आलं तर आलं, नाही आलं तर मग त्याचा नाद सोडून देऊ. तर असं करत होती. सकाळी पाणी भरलं होतं त्यामुळे ना मग आता बी लावून देते, म्हटलं उगून जाईल. तर चला असो, आता हे सर्व बी आहे ना मी लावून देते आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलती. तर माळ्यामध्ये म्हणजे घराजवळच माळा आहे आमचा, तिथंच मी मिरच्या ते लावेल ना त्याच्या शेजारीच लावती आहे. वरती लावती, आता खाली लावले होते सुरुवातीला, म्हणजे जी सरी असते ना तिच्या पोटाला लावलं होतं, ते काही उगलंच नाही. मग आता वरती लावते. त्यामध्ये थोडीशी तुरीचं बी पण होतं माझ्याकडं, ते पण लावून देते. असंच म्हटलं इकडं तिकडं पडण्यापेक्षा लावून देऊ, आलं तर आलं. तर बघा एवढं बी उरलं. चला असं दिसतंय.